एक तर राम शिंदे सर जे सभापती आहेत त्यांनी निलेश गायकवाडचा ओपन राजकारणासाठी उपयोग केला। मार्केट कमिटीचं इलेक्शन होतं तेव्हा उपयोग केला, जेव्हा विधानसभेचं इलेक्शन होतं तेव्हा त्यांचा फायदा तिथं घेतला। अनेक व्हिडिओज आहेत, फोटोज आहेत, व्यासपीठ त्यांनी तिथं शेअर केलेलं सुद्धा आपण सगळेजण तिथं बघू शकतो। आणि मग अधिवेशनामध्ये राम शिंदे सर जे सभापती आहेत त्यांचे व निलेश गायकवाडचे, संतोष बांगरचे अधिवेशनाच्या ठिकाणी फोटो आपण सर्वजण बघू शकतो। मग त्यांना तिथं कुणी बोलावलं, कुणी आणलं, असे सुद्धा प्रश्न निर्माण होतात। एक तर राम शिंदे सर जे सभापती आहेत त्यांनी निलेश गायकवाडचा ओपन राजकारणासाठी उपयोग केला। मार्केट कमिटीचं इलेक्शन होतं तेव्हा उपयोग केला, जेव्हा विधानसभेचं इलेक्शन होतं तेव्हा त्यांचा फायदा तिथं घेतला। अनेक व्हिडिओज आहेत, फोटोज आहेत, व्यासपीठ त्यांनी तिथं शेअर केलेलं सुद्धा आपण सगळेजण तिथं बघू शकतो। आणि मग अधिवेशनामध्ये राम शिंदे सर जे सभापती आहेत त्यांचे व निलेश गायकवाडचे, संतोष बांगरचे अधिवेशनाच्या ठिकाणी फोटो आपण सर्वजण बघू शकतो। मग त्यांना तिथं कुणी बोलावलं, कुणी आणलं, असे सुद्धा प्रश्न निर्माण होतात। एक तर राम शिंदे सर जे सभापती आहेत त्यांनी निलेश गायकवाडचा ओपन राजकारणासाठी उपयोग केला। मार्केट कमिटीचं इलेक्शन होतं तेव्हा उपयोग केला, जेव्हा विधानसभेचं इलेक्शन होतं तेव्हा त्यांचा फायदा तिथं घेतला। अनेक व्हिडिओज आहेत, फोटोज आहेत, व्यासपीठ त्यांनी तिथं शेअर केलेलं सुद्धा आपण सगळेजण तिथं बघू शकतो। आणि मग अधिवेशनामध्ये राम शिंदे सर जे सभापती आहेत त्यांचे व निलेश गायकवाडचे, संतोष बांगरचे अधिवेशनाच्या ठिकाणी फोटो आपण सर्वजण बघू शकतो। मग त्यांना तिथं कुणी बोलावलं, कुणी आणलं, असे सुद्धा प्रश्न निर्माण होतात। एक तर राम शिंदे सर जे सभापती आहेत त्यांनी निलेश गायकवाडचा ओपन राजकारणासाठी उपयोग केला। मार्केट कमिटीचं इलेक्शन होतं तेव्हा उपयोग केला, जेव्हा विधानसभेचं इलेक्शन होतं तेव्हा त्यांचा फायदा तिथं घेतला।